ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण श्री दत्तात्रेयांच्या लाडक्या शिष्यांपैकी पहिले 4 शिष्य बघितले. आजच्या भागात आपण 5 आणि 6 नंबरच्या कुठले शिष्य आहेत याबाबत बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 5 नंबरचे शिष्य म्हणजे कार्तवीर सहर्जुन. कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव शिलधरा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजा होता. त्याला 100 पुत्रे झाले होते. परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधून च्यवन ऋषींनी शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले. महाराणी शिलधारा याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेय हिला शरण गेली. मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती. मैत्रेयीने तिला श्री दत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि पुत्रप्राप्तीचे व्रत करायला सांगितले. कृतवीर्य आणि महाराणी शिलाधरा यांनी मनपूर्वक निष्ठेने हे व्रत केले. तेव्हा भगवान श्री दत्तात्रेय संतुष्ट झाले. त्यांनी पराक्रमी आणि तेजस्वी पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. हा मुलगा म्हणजे सम्राट कार्तवीर सहस्रार्जुन. कृतवीर्याने आपले राज्य त्याला दिले आणि तो अरण्यात निघून गेला. कालांतराने राज्यकारभार करताना धर्मयुक्त राज्य कशा पद्धतीने करावे, राज्याचा विस्तार कसा करावा, राजधर्म आणि प्रजाधर्म यांचे संतुलन कसे राखावे याबाबत कार्तवीर्य अर्जुन शंकित झाला. तेव्हा त्याने गर्गमुनींना सल्ला विचारला. तेव्हा गर्गमुनींनी त्याला श्री दत्तात्रेयांना शरण जाण्यास सांगितले. दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने तुला राज्यधर्माचे तर यथार्थ ज्ञान मिळेलच, त्याचबरोबर अनेक सिद्धी, सामर्थ्य आणि शक्ती प्राप्त होईल. कारण श्री दत्तात्रेय म्हणजे विष्णूचाच अवतार आहे असेही गर्गमुनींनी सांगितले. हे ऐकून कार्तवीर अर्जुन श्री दत्तात्रेयांच्या आश्रमामध्ये गेला. कार्तवीर अर्जुन अतिशय निश्चयी आणि महत्त्वाकांक्षी होता. संपूर्ण पृथ्वीचे अधिपती व्हायची त्याची इच्छा होती. त्यासाठी वाटेल तेवढे परिश्रम करायची त्याची तयारी देखील होती. श्री दत्तात्रेयांच्या आश्रमी पोहोचला तेव्हा श्री दत्तात्रेयांनी त्याला निरुत्साही केले. मीच पतित आणि वाममार्गाचे आचरण करणार आहे. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकणार नाही. तू त्वरित निघून जा असे श्री दत्तात्रेयांनी त्यांना सुनावले. पण तरीही दृढ निश्चयाने तो तेथेच सेवा करत राहिला. काही काळाने दत्तप्रभूंनी त्याचे दोन्ही हात क्रोधाने जाळून नष्ट केले. तरीही कार्तवीर अर्जुन त्यांची सेवा करत तेथेच राहिला. त्याची श्रद्धा तसूभरही ढळली नाही. त्याचा हा दृढ सेवाभाव पाहून श्री दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला यथार्थ ज्ञान दिले, धर्माचा उपदेश केला. याचबरोबर सर्व प्रकारचे ऐश्वर्य त्याला बहाल केले. योग ज्ञान आणि ब्रह्मज्ञानही त्याला दिले. त्याला 1000 हात प्रदान केले. म्हणूनच कार्तवीर अर्जुन हा सहस्र अर्जुन म्हणून पुढे विख्यात झाला. याचबरोबर त्याला अनेक सिद्धी, शस्त्रे, अस्त्रे प्राप्त झाली. याद्वारे त्याने मोठा पराक्रम गाजविला आणि तो महासम्राट होऊन सप्तद्वीप पृथ्वीचा अधिपती झाला. कार्तवीर्य सहस्रार्जुन हा श्री दत्तात्रेयांचा अतिशय लाडका शिष्य होता. त्याने श्री दत्तात्रेयांची कृपा संपादन अद्भुत ऐश्वर्य प्राप्त केले आणि शेकडो वर्ष पृथ्वीवर निरंकुश राज्य उपभोगिले. त्यानंतर 6वा म्हणजे अलर्क. राजा अलर्क हाही श्री दत्तात्रेयांच्या प्रमुख शिष्यापैकी एक शिष्य गणला जातो. त्याच्या आईचे नाव मदालसा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते. राणी मदालसा ही श्री दत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती. राज्य प्राप्त झाल्यावर अलक राजधर्माप्रमाणे आणि नीतीने राज्य करीत होता. तेव्हा त्यांच्या आईचा उपदेश त्याला प्राप्त होत होता. कालांतराने राजा अलर्क ऐश आरामामध्ये गर्क झाला. खाणे पिणे, नाचगाणे, चैन, विषयोपभोग यात तो इतका गर्क झाला की त्याला राज्यकारभाराचा विसर पडला. प्रजेकडे दुर्लक्ष झाले. सगळीकडे अराजक माजले. त्याला सुबाहू या नावाचा एक मोठा भाऊ देखील होता.
त्याच्या कानावर ही गोष्ट गेली. आपला बंधू अशा प्रकारे जीवन वाया घालवत आहे हे पाहून त्याला अतिशय वाईट वाटले आणि यावर काहीतरी उपाय करायचा आणि अलर्कला वठणीवर आणायचे त्याने ठरवले. त्याने काशीराजाशी संपर्क साधला आणि त्या दोघांनी मिळून अलक राजावर स्वारी करायचे ठरविले आणि मोठ्या सैन्याची जमवाजमव करून ते अलक राजावर चालून गेले. इकडे अलक बेसावध होता. सुबाहू आणि काशीराजाने राजाला वेढा दिल्याने अरुया राज्यातील रसद तुटून गेली आणि प्रजेची उपासमार होऊ लागली. अशा वेळी अलर्कला अतिशय दुःख झाले. अत्यंत संकटाच्या वेळी उपयोगी पडावी म्हणून अलर्काची आई राणी बदालसाने त्याला एक अंगठी दिली होती. तपाला जातेवेळी तिने सांगितले होते की जीवनात अगदी कोणताही उपाय उरला नाते असे प्रामांतिक संकट आले की तू ही अंगठी उघडून पहा. त्यामध्ये एक ताईत आहे, तो तुला संकटातून बाहेर काढेल. अलकला त्या अंगठीची आठवण झाली. त्याने अंगठी उघडून तो ताईत बाहेर काढला आणि त्यावरील संदेश त्याने वाचला. सर्व संकटांचे मूळ कारण कामना आहे. दुर्जनांची संगत टाळावी आणि सज्जनांची संगत धरावी. सर्वात मोठी कामना मुक्त होण्याची कामना ही आहे. यासाठी भगवान श्री दत्तात्रेयांना शरण जावे. ते विश्वगुरू आणि सर्व संकट तारक आहेत. तो उपदेश वाचून राजा अलर्क श्री दत्तात्रेयांना शरण गेला. श्री दत्तात्रेयांनी त्याला दर्शन दिले आणि त्यांनी त्याला अनुग्रह देऊन संपूर्ण ज्ञान आणि विवेकबुद्धी प्रदान केली. त्यानंतर तो सुबाहूकडे गेला आणि त्याने आपले सर्व राज्य सुबाहूला अर्पण केले. आपण दोघेही एक आहोत, तेव्हा हे राज्य तू सांभाळ, असे त्याने सुबाहूला विनवले. सुबाहूने ओळखले की त्याच्यावर दत्तप्रभूंची कृपाही झालेली आहे. त्याने अलर्कला सांगितले की तूच तुझे आणि माझे सर्व राज्य निरपेक्ष बुद्धीने सांभाळ आणि राजधर्माचे पालन करून प्रजेचा प्रतिपाळ कर. यानंतर सुबाहू हिमालयामध्ये निघून गेला. श्री दत्तात्रेयांच्या उपदेशाप्रमाणे अलकने अतिशय योग्य पद्धतीने राज्य केले आणि शेवटपर्यंत तो दत्तभक्तीमध्ये निरंतर रममान होऊन राहिला. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.